CR शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक, सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर येत आहे। पेन्शन लायबिलिटीज विभेदीकरण बिल संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी असून या बातमीचा परिणाम पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक, सेवानिवृत्त होणारे कर्मचारी आहेत त्यांच्यावर कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी, सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी बातमी समोर येत आहे। पेन्शनर्सना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना आता 8वा वेतन आयोग किंवा इथून पुढचा कोणताही आयोग आणि डिअरनेस अलाउन्स म्हणजेच महागाई भत्ता लागू करण्याचा जो अधिकार आहे तो हा अधिकार जो आहे तो सरकारनं आपल्याजवळ घेतलेला आहे। केंद्र सरकारनं संसदेमध्ये पेन्शन लायबिलिटीज विभेदीकरण बिल पास केलेलं आहे, जे पेन्शनर्स आहे त्यांच्या पेन्शनमध्ये कधीही बदल करण्याचा अधिकार आणि कोणत्याही प्रकारचा बदल करण्याचा अधिकार जो आहे तो सरकारनं आपल्याजवळ घेतलेला आहे। यामध्ये विशेष बाबमध्ये या संदर्भात आपण सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आपला न्याय मागू शकणार नाही। 31/12/2025च्या आधी जे कोणी कर्मचारी सेवानिवृत्त होतील त्यांना पुढे येणारा 8वा वेतन आयोग किंवा त्या पुढचा आयोग DA लागू होणार नाही, हे या बिलातून जवळपास स्पष्ट झालेलं आहे। तसेच येणाऱ्या काळात जे पेन्शनर्स आहेत त्यांच्या पेन्शनमध्ये कोणताही बदल होऊ शकतो, कारण या बिलामध्ये या बिलामुळे पेन्शन ॲक्ट कायदा रद्द झालेला आहे। आज केंद्रात बिल पास झालेलं आहे, आता राज्यात सुद्धा हे बिल पास होऊ शकतं, कारण केंद्र सरकारचं धोरण जे आहे ते राज्य सरकारनं त्याच पद्धतीनं फॉलो करावं लागतं। त्यामुळं राज्य सरकार ही या कायद्यासंदर्भातली अंमलबजावणी करतील। त्यामुळं सेवानिवृत्त कर्मचारी जे आहेत, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक जे आहेत त्यांच्या पेन्शनला तत्काळ फटका बसू शकतो। त्यामुळे निश्चितच ही अतिशय धक्कादायक बातमी आहे। या विरोधात सर्व पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक, राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी याचा विरोध करायला हवा आणि हा जो कायदा आहे तो हा कायदा मागं घ्यायला सरकारला भाग पाडलं पाहिजे। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ आय बटनावर जर क्लिक केला तर आपल्याला मिळून जाईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या संदर्भातली लिंकसुद्धा मी शेअर करतो आहे, तो व्हिडिओ नक्की आपण बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये शेअर करा। आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।